मित्रांनो, खूप छान असा आपला परतीचा प्रवास चालू आहे. इकडे पण वाट निसरडी आहे, पण काही प्रॉब्लेम नाही, एकदम भारी. कंटेंट बना के नहीं, कंटेंट लेके जाएगा. खाते देखेगा कंटेंट थोड़ा. त्यांना म्हणतोय भाई ऐसा मत चालू यार. त्यांना म्हणतोय तो सारे तुम्ही माझ्यासोबत आले नाही. त्यांनी भेटलं मला. नहीं ये सही, मतलब ऐसी सीढ़ी होनी चाहिए इधर पकड़ने के लिए भी. सीढ़ी भारी द्या. दंड. दुसरा जो हा लागलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा तिकीटचा बघ, हे घुसलेले मध्ये तेव्हा ते डायरेक्ट सरळ निघालेत ते. अरे तिकडणार रे, आपण मंदिरात गेलो तिथं. दुसरा रस्ता इथून नाही. दुसरा रस्ता डायरेक्ट वरचा आहे. मित्रांनो, आपण आता पेठ किल्ला उतरून कड्यावरच्या गणपतीकडे जातोय. तर इकडे जाणारा रस्ता पण थोडासा रिस्की आहे. एकदम गडाच्या बाजूने, डोंगराच्या बाजूने आपल्याला जावं लागते. आणि मेन म्हणजे इथून आपण पाय खूप स्लिप होत आहे. तर कड्याचा गणपती पण एक इथलं फेमस पॉईंट आहे आणि जाऊयात आपण तिकडं. तर तुम्ही बघू शकता जाणारा रस्ता एकदम असा कडेकडेने, आणि खाली बघितलं तर खाली दरी आहे. म्हणजे इथून सटकला तर विषय संपला. मुकेश भाऊ एकदम हळूहळू. व्हिडिओ मित्रांनो, जो समोरचा पॅच आहे तो खूप बेकार असा आहे. खाली पूर्ण दरी तुम्ही बघू शकता, आणि तिथं जाणं थोडंसं अवघडच आहे. एक सीधा लेफ्ट उधर. इथून खाली खूप मोठी दरी. खूप डेंजर असा पॅच. बरोबर. आणि आता आपली वेळ खूप डेंजर पॅच सर करण्याची, आणि आपण एकदम इझिली इथून आलोय. मित्रांनो, याचे जरा ट्रेक करून थोडी भीती नाहीशी झाली, त्याच्यामुळं काय वाटत नाही आहे. तर सगळं आपल्या कॉन्फिडन्सवरती असतं. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं तर असेल की इथं खूप डेंजर अशी दरी आहे. गिरा तो मरेगा अशी सिच्युएशन इथे आहे. तर प्रॉपर ग्रुपने येणं गरजेचं आहे. ज्या ट्रेकर्सला सवय असते ते येतात, पण आपण जर बिगिनर असेल तर सोबतीला कोणीतरी असेल तर खूप उपयोगी पडेल. आणि आता आपण कड्यावरच्या गणपतीकडे जातोय. तर ट्रेक खूप छान होता. वाटेत काही लोक पण भेटलेत. इकडे माथेरानवरून येणाऱ्या ट्रेकरची इकडं ये जा असतेच, आणि खूप छान असा ट्रेक. एक वेळ अवश्य भेट द्या. जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.
आपल्याला एक सीडी लागली, पण आता परत वरती जातोय, कारण आता आपण जातोय कड्यावरच्या गणपतीकडे. तर भयानक अशी पायरी आहे. तर मुकेश भाऊ, 2 ट्रेक करून कसं वाटतंय तुम्हाला? एकदम मस्त. हा ट्रेक जरा स्लिपरी असल्यामुळे मी 2 ते 3 वेळेस पडलोय. तर तुम्ही असं नका समजा की 2-3 ट्रेक केल्यानंतर तुम्ही प्रो झालेत. बरोबर आहे. तर काळजी घ्या. आणि मुकेश भाऊ जपून एकदम मस्त. काय नाही. स्लिप आहे बघा. नाही हा जबरी. जा बिंदास. एक हाँ तो जा इजी. इधर एक अभी इधर रखा सीधा. राइट में ग्रिप. पूरा पूरा रुक के इधर. हाँ हे इथं ठेव, इथं सटक मला. मागून थोड़ा. हाँ हाँ लेफ्ट पैर उधर रख जिधर राइट रखा था. नहीं सॉरी, मैं सपोर्ट के लिए अभी अभी आना इधर ऊपर आ जाइए. इधर रख ना, वो वाला मेरे देखो. तरफ आ जा. मेरे तरफ आ जा. ए अक्षय भाऊ तुम्ही ठेवा. तो मजाक नाही. तू डायरेक्ट इथं स्लीपरी आहे. नाही आहे, आपण इकडं पकडून राहू. काय होतंय? ये इथं. आओ क्या नीचे आओ. तू ये. आप मुकेश भाऊ गेला म्हणजे तू जाशीलच. नाही माझे 2 वेळेस पाय सटकले तिकडे. खरंच नाही. तुम्ही काय ते शूज घालून आलेत काय माहिती. हाँ अरे क्या है आता तो. एक मिनट ते नको पकडू शकत भाई. ऊपर से रुक आया. ऊपर चढ़ के रुक आया. अभी मेरे को क्या इतना याद रहेगा क्या? पत्ता पत्ता. मित्रांनो, एकदम बेकार रस्ता आहे. आम्ही पण विचार करतो की उतरणारे कसे उतरले असतील. बड़ा फिर यहाँ पे ईशान भाई ये आरामात. आणि घरी व्हिडिओ नको दाखवू. तो घरचे डायरेक्ट सस्पेंड. कंपनी से ही बोलेंगे तू अभी जा, जो अभी छोड़ दे. एक मिनट कर वाह वाह, तगडाक तगडाक. चला मुकेश भाऊ काय आला. अरे भाऊ थांब. मित्रांनो, जरा रस्ता भटकलो होतो चुकून. जरा स्ट्रेट रस्ता दिसत होता, तिकडलं गेलो. येताना जरा दगड पडला मुकेश भाऊच्या हातावर. आणि आता बरं आहे. प्रॉपर रस्ता बघून जा. फालतूमध्ये रिस्क घेणं बरोबर नाही आहे. तेच आहे. इकडे वरती जायला आहे आणि इकडे कड्यावर खाली 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 जायचं. प्रॉपर असा रस्ता आहे. प्रॉपर बोर्ड पण लावलेले आहेत. प्रॉपर फॉलो करून जा. विनाकारण अंगात मस्ती नको. तर आपण ज्या रस्त्याने आलो तो रस्ता सरळ पेप रोडकडे जातो. आणि आपण जर आता खाली उतरतो कड्यावरच्या गणपतीकडे. तर रस्ता एकदम स्ट्रेट आहे. तुम्ही पण आले होते. रस्ता एकदम स्ट्रेट आहे, पण अंगातली मस्ती जरा चुकीचे पण रस्ते दाखवू शकते. तर आमचं पण तेच झालं.
आणि वरतून जरा मुकेश भाऊच्या हातावरती दगड पडला. मुकेश भाऊ जरा दगड अडवायला गेले, तो अडवताना त्यांना दुखापत झाली. तर ठीक आहे, ट्रेकिंग म्हटलं तर या गोष्टी आल्याच, तर आपली सेफ्टी आपण घेतली पाहिजे. तर मित्रांनो, समोरच आहे कड्यावरचा गणपती. आपण बॅक साईडने आल्यामुळे एवढा तो विजिबल नाही दिसत आहे. आपण पलीकडे जाऊयात, तिथून एकदम व्यवस्थित दिसेल. तर ट्रेक खूप छान आहे, येण्यासारखा प्लेस आहे, आलंच पाहिजे. आणि येण्यासाठी आपण एकदम इझिली येऊ शकतो. इथून आपल्याला टॅक्सी, रिक्षा, आपण नेरळपर्यंत ट्रेनने येऊ शकतो. मुंबईवरतून लोकल ट्रेन येते नेरळपर्यंत. पुण्यावरून आपण लोणावळ्यापर्यंत लोकल ट्रेन येऊन तिथून खोपोली मार्गे नेरळला येऊ शकतो. मित्रांनो, हाच आहे कड्यावरचा गणपती. पण आपण जर पेठ किल्ल्याकडून येतो इकडं, तर आपल्याला तो प्रॉपर नाही दिसणार. आपल्याला जी टॉय ट्रेनचा रस्ता आहे तिथं जरासे बॅरिगेट्स लावलेले दिसतील. त्या रस्त्याने आपण आलो तर तिथून आपल्याला एकदम व्यवस्थित ही मूर्ती दिसेल. आपण पेपकडून आलो त्यामुळे आपल्याला त्याची बॅक साईडच दिसते. आणि इथं एवढा स्पेस नाही की आपण जरा पुढे जाऊन त्याला बघू शकतो. तर हेच आहे, तिथून ती मूर्ती एकदम व्यवस्थित दिसेल. मी तुम्हाला तिथून तो व्ह्यू दाखवलंच. पण एकदम छान अशी मूर्ती इथे बनवली आहे, एकदम बघण्यासारखी. तर छोटी गणेशाची, गणपती बाप्पाची मूर्ती आहे. आणि त्याच्या बाजूलाच इथे मोठा हा उंदीर मामा दिसतील आपल्याला. हा आहे आपला उंदीर मामा. तर तुम्ही बघू शकता, हे इथून एकदम व्यवस्थित नाही दिसत आहे, पण आपण लांबून बघितल्यावरती खूप छान दिसेल मूर्ती. तर आपण जाऊयात तिकडे आणि तिथून व्ह्यू दाखवतो. मित्रांनो, आता आपण जस्ट टर्न घेतला आहे कड्यावरच्या गणपतीकडून. तर आता जिकडे जातो तिथं आपल्याला माथेरानची टॉय ट्रेनचा रस्ता भेटेल आणि त्याच रस्त्याने आपण खाली जाणार आहोत. तर पेबवरती जाण्यासाठी हा जो रस्ता आहे तो पण एकदम बेस्ट आहे. आणि इथं प्रॉपर अशी पटरी आपल्याला दिसेल. इकडे आपल्याला डायरेक्ट तिकडून जायचं ना खाली. एक एक सगळं दोन काकडे घेतलं. काका, दुकान कायम असतं ना इकडं? नाही, 2च दिवस असते, शनिवार रविवार. आणि काकडी कसं कायम नसते ना पब्लिक. तुम्ही कुठले? आम्ही खाली जुमापट्टी. मित्रांनो, समोरच आहे कड्यावरचा गणपती. खूप भारी दिसतोय. तर मित्रांनो, आपले कड्यावरच्या गणपतीचे पण दर्शन झाले. तुम्हाला पाठीमागे दिसत असेल, थोडासा लांब असल्यामुळे इमेज थोडी छोटी दिसेल. तर आपण कड्यावरच्या गणपतीचं पण दर्शन केलं आहे आणि आता आपण आपल्याला जिथून टॅक्सी भेटेल तिकडे जातो आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून्ड.